हाय हॅलो नमस्कार. मी मोहिनी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावणी सोमवार, पहिला सोमवार. त्याचबरोबर आहे आपली नागपंचमी. तुम्हा सर्वांना नागपंचमी आणि श्रावण सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रावण सोमवार आला की आपण सर्वजण महादेवाच्या मंदिराला तर जातो, पण तिथं जाऊन अभिषेक करतो. तर काही जणांना अभिषेक नाही करता आला मंदिरामध्ये जाऊन, तर घरी सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. तर काही जणांना मंदिर लांब असल्या कारणाने जाता येत नसेल, तर आपण घरी सुद्धा शंकरपिंडीचा अभिषेक करू शकतो. तर चला पाहूया आपण घरी शंकरपिंडीचा अभिषेक कसा करायचा तो. तर मी घरी शंकरपिंडी कशी बनवलेली आहे ते दाखवणार आहे आणि त्याचा अभिषेक सुद्धा कसा करायचा तो पण दाखवणार आहे. तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या. आता आपण शंकरपिंडी बनवायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही शंकरपिंडी तयार झालेली आहे आपली. आता आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करण्यासाठी मी इथं मध घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, कच्चं दूध, तूप आणि पाणी घेतलेलं आहे. सर्वप्रथम दह्याने अभिषेक करणार आहे मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता मर्दानी करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता तुपाने करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता लास्ट दुधाने करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता पाण्याने करून घेते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आता इथं आपला अभिषेक करून घ्या. तर आज पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदळाची घालायची आहे आपल्याला. आता मी शिवामूठ घालून घेते. शिवामूठ घालताना मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी घरीच अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी अभिषेक कसा करायचा हे दाखवलेलं आहे. मला घरीच पिंडीचा अभिषेक
कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.